परिषदेला मिळाल्याशिवाय राहणार नाही। सावनेर नगरीला जी विकासाची अपेक्षा आहे, आपल्या सर्वांना मिळून जो सावनेर नवनिर्माणचा संकल्प पूर्ण करण्याचा आहे, त्यासाठी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संजनाताईच निवडून येतील या दृष्टीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विकासाच्या दृष्टीने चौबाजूने आपला विजन कार्यक्रम नक्कीच तयार आहे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत आपला अजेंडा, आपलं विजन, आपला सावनेर नवनिर्माणाचा संकल्प हा सर्व कार्यकर्त्यांनी पोहोचावा अशी आजच्या दिवशी विनंती करतो। प्रत्येक घरापर्यंत जाऊन, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टी सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या 11 वर्षापासून, मागच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो आमूलाग्र बदल विकासाच्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंबहुना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झाला, या खंबीरपणे छाती ठोकपणे आपल्याला सांगून देण्याची जी करामत आहे ती येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपल्याला करायचीच आहे आणि ती नक्कीच आपण करू आणि विजय हा सर्त शेवटी भारतीय जनता पार्टीचा सावनेर नगर परिषदेमध्ये होणार आहे असा देखील आपल्याला आजच्या दिवशी मी सांगू। इथे संपूर्णतः विकासाचा अभाव मागच्या आमदारकीच्या काळामध्ये आपण पाहिला। कुठेतरी फक्त बोलवण्याचं काम, कुठेतरी रंगदारी, दमदाटी, दडपशाहीचं राजकारण, कुठेतरी अवैध धंद्याला समोर आणण्याच्या दृष्टीने, अवैध लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका होती। आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कारकिर्दीला नाकारण्यामध्ये त्यांनी जे देवाचे साठे लोट जे त्यांचं होतं ते, मग ते रेती माफियावाल्यांसोबत असेल, ते मग सट्ट्या पट्ट्यावाल्यांसोबत असेल, ते मग इथे वसुलीचं कारभार चालवण्याचं काम असेल, त्यांच्या विरोधामध्ये कौल मागच्या वर्षी या सावनेर विधानसभेच्या लोकांनी आणि विशेष करून सावनेर नगरीच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे। हे आपल्याला शेवटी विसरून चालणार नाही आणि म्हणून आज जर आपल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे लोक येणार असतील, आपल्याच पक्षामध्ये रेती माफिया, सट्टे पट्टे चालवणारे लोक येणार असतील तर ती जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही हा विश्वास त्या निमित्ताने आपल्या सर्वांना। म्हणून आम्ही जेव्हा पाहतो की महसूल बुडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात ते आमच्या मनाला कुठेतरी वेदनादायी ठरतात। महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचेन असं नक्कीच झालं आणि म्हणून त्यांचा उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलो आहे या सर्व लोकांच्या विरोधामध्ये लांबबंद झाले असल्यामुळे आणि म्हणून असे हे चुकीचे व्यक्ती, अवैध धंदे करणारे व्यक्ती, त्यांनी हजारो लाखो करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवलाय, ज्यांनी सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आपलवलाय, ज्यांचं कित्येक क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस त्या निमित्ताने आहे, अशा लोकांना जर कोणी इथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण सावनेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय। म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहे त्यांचं रद्द करण्याचं काम सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं अशी त्यांना त्या निमित्ताने कळकळीची विनंती करतो। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण करतोय आणि अशा या राजकारणामध्ये आमच्यावर भरोसा नाही का हे लोक अवैध धंदेवाले, रेतीवाले येऊन तुमचा विजय करून देणार आहे, हे खपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संपूर्ण 2 दिवसामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घ्या, या संदर्भामधला त्या निमित्ताने माझी उच्चस्थ लोकांसोबत चर्चा करून द्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुतळ्याच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।